काय मंडळी, झाली का मग बाप्पाच्या आगमनाची तयारी? नमस्कार, मी प्रमिला. माझ्या चेहऱ्यावर आधी खूप पिंपल्स होते. मला ना त्याचा खूप कंटाळा आला होता. मग शेवटी मी त्याच्यावर ट्रीटमेंट केलीच. पण डॉक्टरांनी मला सांगितलं बाहेरचे प्रोडक्ट यूज नाही करायचे. मी आधी खूप फेसवॉश, साबण यूज करायचे. आता मी माझ्या चेहऱ्याला फक्त घरगुती उपाय करते आणि हा लेप माझ्या चेहऱ्याला सूट पण होतो. आठवड्यातून 2 वेळा किंवा मग मला जसा वेळ मिळेल तसं मी यूज करते. आता माझ्या चेहऱ्यावर फक्त पिंपल स्कार्स आहेत. बाकी माझा चेहरा छान झाला आहे. तेही ठीक होऊ शकतं लेझर ट्रीटमेंट घेतलं तर, पण त्याला ना महिन्याला 10,000 ते 15,000 खर्च आहे. कुणी एवढं सांगितलं इतका खर्च करावा? चेहरा प्लेन आहे ना, बस झालं. पिंपल्स तर गेलेत ना, मग कशाला ती एवढी महागडी ट्रीटमेंट करायची? म्हणून मग काही मी ती ट्रीटमेंट केलीच नाही. माणूस ना महागडी औषधं वगैरे यूज करण्यापेक्षा मनाने खूप चांगला असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं की आपण छान दिसावं म्हणून चेहऱ्यावर खूप काही यूज करतो. पण आपण कधी हा विचार केलाय का की चेहऱ्यापेक्षा माणसाच्या अंतर्मनाला खूप महत्त्व आहे. एकदा मातेआड माणूस झाला की राहतात त्या फक्त त्या माणसाच्या आठवणी. मग तो माणूस जिवंत असताना आपण त्याच्याशी इतकं वाईट का वागतो? चुका ह्या माणसाकडूनच होतात ना. पण त्या चुका सुधारण्याचा त्याला एक चान्स पण दिला पाहिजे. नाहीतर नंतर त्या गोष्टीचं गिल्ट आपल्याला मनात राहायला नको. जोपर्यंत माणूस आहे ना, तोपर्यंत त्याच्याशी प्रेमाने वागा आणि त्याच्या चेहऱ्यावर न जाता त्याचं मन जपायला शिका. चेहरा काय वयामानानुसार बदलतच राहतो. मग तो काळा असो, गोरा असो, कसाही असो. आजकाल विज्ञानामुळे तरुण दिसण्याचे खूप काही वेगवेगळे औषधं, ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. पण वय लपवण्याचं असं एकही औषध नाही. ते रोज एक दिवस वाढतच असतं. वरून सुंदर दिसून काही उपयोग नाही. माणसाचं मन निर्मळ पाहिजे. मन भला तो सब भला. मंडळी, मला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचा सपोर्ट मला असंच नेहमी राहू दे. तुमच्या सपोर्टमुळेच माझ्यामध्ये काहीतरी नवीन करण्याची एक आशा निर्माण होते. मला रोज नवीन व्हिडिओ बनवण्याचं एक उत्साह तयार होतो. जेव्हा एखाद्या माणसाला आपण मनातून सपोर्ट करतो ना, तेव्हा तो माणूस खूप काही करण्याची इच्छा मनात ठेवतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.